नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण रोज फालुदा फ्लेवरचा केक तयार करत आहे. त्यासाठी आपण 200 ग्रॅम एवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्यात आपण 2 चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं. थोडंसं गुलाबजल टाकायचं. त्यानंतर आपण बॅटर व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊ. त्यात आपण थोडासा रंग टाकायचा. हा रेड कलर आहे. बॅटर व्यवस्थित भिजवून घेऊ. आपलं बॅटर व्यवस्थित छान भिजवून झालं आहे. ते आपण केक टिनमध्ये टाकून घेऊ. केक टिनमध्ये आपण बटर पेपर टाकलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. सगळं बॅटर केक टिनमध्ये टाकून घेऊ. पातेल्यात केक तयार करणार आहे. त्यासाठी आपण पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं. आता आपण केक टॅप करून घ्यायचं आणि यात आपण 20 ते 25 मिनिटासाठी केक आपला बेक करायला ठेवून देऊ. आपण क्रीम फेटून घेऊ. जेवढं आपण प्रीमिक्स घेतलं होतं तेवढीच आपण व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. ती पहिले लो याच्यावर, मग मीडियम आणि मग हाय याच्यावर अशी आपल्याला 4 ते 5 मिनिटात क्रीम फेटून घ्यायची. 25 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपला केक आपण चेक करून घेऊ. आपला केक किती छान बेक झाला आहे. आता आपण याला थोडं थंड करून घेऊ. आपली व्हिपिंग क्रीमही फेटून तयार आहे. केकचे आपण 3 लेअर कट करून घेऊ. आपण केकच्या 3 लेअर असे छान कट करून घेतलेले आहे. आपण आता केकचा हा बोर्ड घेतलेला आहे. त्याच्यावर आपण थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची. आपण शुगर सिरप तयार करत आहे. त्यासाठी एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडंसं आपण मालाचं रोज सिरप यात ॲड करणार आहे. म्हणजे आपल्या केकला असं छान रिच लुक येईल आणि टेस्टही छान रिच येईल. आधी आपण मधली लेअर ठेवून घ्यायची. मधली जी लेअर आहे म्हणजे ती आपण सगळ्यात खाली ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण हे रोज सिरपचं छान शुगर कोटिंग करून घ्यायचं. त्यानंतर आपण याच्यावर थोडी व्हिप क्रीम लावून घेऊ. त्याच्यावर आपण हे रोजचं सिरप टाकायचं. रोजचं सिरप टाकल्यानंतर आपण याच्यावर सब्जाचे बिया टाकणार आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रूट, म्हणजे आपल्याला छान असा रिच फालुदा फ्लेवर मिळेल. हे सगळं स्प्रेड. आता आपण याच्यावर मधली सगळ्यात वरची जी लेअर आहे ती मध्यभागी ठेवून घ्यायची. आमच्या इथं फार पावसाळी वातावरण झालं आहे आणि खूप जोराचा पाऊस येतो आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा पावसाचा आवाज येईल. त्यानंतर परत यावर आपण व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची. त्यानंतर शुगर सिरप, थोडाचे सब्जा हा आपण भिजवून ठेवला होता आणि ड्रायफ्रूट मिक्स करून घेऊ. सगळ्यात खालची लेअर जी आहे ती आपण सगळ्यात वरती ठेवून घ्यायची. त्याला शुगर सिरप लावून घ्यायचं. सगळ्यात सुरुवातीला आपण साईडला व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची. सगळ्यात सुरुवातीला आपण साईडला व्हिप क्रीम लावून घेऊ. वरच्या लेअरला आपण व्हिप क्रीम लावून घ्यायची. टर्निंग टेबल थोडासा फिरवून आपण क्रीम छान स्प्रेड करून घेऊ. आपण याच्या कडा क्लिअर करून घ्यायच्या. फक्त आपण ह्या आतल्या बाजूला अशा ओढल्या की याच्या कडा क्लिअर होतात. स्पॅच्युला स्वच्छ करून घ्यायचा. आपण थोड्याशा व्हिप क्रीममध्ये रेड कलर टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशी छान त्याला शेडिंगचा लुक आला आहे. थोडासा आपण वरच्या बाजूला लावायचा, स्प्रेड करून घेऊ. बघू शकता आपल्या केकला आपण छान रेड कलरनी कोट करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यासाठी रोजेस तयार करणार आहे. त्यासाठी मी पायपिंग बॅग घेतलेली आहे. स्क्रॅपर फिरवून घेऊ.
वरच्या साईडला मी थोडीशी व्हाईट व्हिपिंग क्रीम लावलेली आहे, म्हणजे थोडासा त्याला शेडिंगमध्ये आपण पिंक कलर घेणार आहोत. आणि आपण फुलं जे काढणार आहोत ते सुद्धा आपण पिंक आणि येलो कॉम्बिनेशनमध्ये करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण येलो कलरचे फुलं तयार करून घेऊ. थोड्या थोड्या अंतरावर आपण येलो कलरचे फुलं तयार करून घेऊ. मदत आपण हे रेड कलरचे गुलाबाचे फुलं काढून घेऊ. करून घेऊ केकला आपल्या. असं मी दोन्ही क्रीम ज्या उरल्या होत्या त्या पायपिंग बॅगमध्ये भरल्या आणि मस्त आपल्या शेडिंगचे असा कलर तयार झाला आहे. त्याने मी याला पायपिंग करून घेते आहे. पायपिंगसाठी मी स्टारचं नोझल वापरलेलं आहे. आपण याच्यावर छान ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे, म्हणजे आपला हा रोज फालुदा जो केक आपण तयार करतो आहे तो मस्त असा रिच लुक येईल त्याला. थोडेसे रोज पेटल टाकायचे, साईडने आपण थोडेसे टाकून घेऊ. पण या रोज पेटलला छान आपल्या गुलाबाच्या याला मस्त मोत्यांनी सजवू. त्याला मी सिल्वर कलरचे बॉल्स लावते आहे. केक आता पूर्ण झालेला आहे. त्याच्यावर आपण हे आईचं स्टिकर लावणार आहे. हे मी घरी तयार केलेले आहे, असं काही बाहेर काही मला मिळालं नाही, त्याच्यामुळे मी प्रिंटआउट काढून त्याचं स्टिकर तयार केलं आहे. तुम्ही हा केक नक्की ट्राय करा. गुलकंद फालुदा फ्लेवर खूप टेस्टी लागतो. आणि आपल्या मेघाज मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.